नेहमीप्रमाणे. आणि हा भोपळा, या भोपळ्याची भाजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फार चवदार लागल्याचं काल त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसलं. जो महाराष्ट्र देशाच्या तिजोरीमध्ये सगळ्यात जास्त भरणा करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना, किंवा केंद्रात जे मंत्री आहेत त्यांनी सांगावं की महाराष्ट्राला नक्की काय मिळालं. थातूरमातूर गोष्टी दिल्या असतील. आणि तुम्ही या अर्थसंकल्पाचं कौतुक करता, हे धक्कादायक आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न जे सुरू आहेत असं मी म्हणतो आहे की महाराष्ट्राचं ओरबाडायचं आणि महाराष्ट्राला द्यायचं नाही. आज जी दिल्लीची शान शौकत आहे ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या जोरावर आहे. पण काय आहे महाराष्ट्रासाठी? काय आहे? बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन, याचा आम्हाला काही उपयोग नाही आहे. हे गुजरातसाठी करताय तुम्ही. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये 2025मध्ये 2100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे निर्मला सीतारामनांना माहीत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. काय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी? ठीक आहे, हे नेहमीचंच आहे. तरीही महाराष्ट्राच्या जनतेला जागरूक करण्याचं काम आम्ही करत राहू. पुढे काय? अजितदादांच्या गेल्यानंतर ज्या काही घटना घडत आहेत त्या अधिक दुःखद दिसत आहेत आपल्याला. काल पियुष गोयल यांनी दावा केला की अजित दादा यांच्या पक्षाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल नंतर पलटी मारल्यासारखं वातावरण. अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, हे आम्ही कालही सांगितलं. तो आता गोयल, पटेल, पारेख, बरं का, ह्यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. शहा, मोदी. अजितदादांचा पक्ष हा असल मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता. म्हणजे तो मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा, अर्थात मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा. ते डाके जरूर टाकून तो अमित शहानी त्यांच्या हातात दिला आणि स्वतःचं लेबल त्या पक्षाला लावलं. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल. आणि अशा तऱ्हेनं महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षानं गिळून टाकला, घास घेतला. याबद्दल जर त्या पक्षातील मराठी आमदारांना, खासदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वतःला मराठी समजून, ही माझी भूमिका आहे. अजित पवार यांना जे ओळखतात त्यांनी कधी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. ठीक आहे, सत्तेसाठी एकत्र आले, त्यांच्यावरती काही संकटं भाजपनं लादली, घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी CBI मागे लावलं. त्याच्यावर इतर राजकारणी जे करतात तेच त्यांनी केलं. तेवढ्यापुरते ते भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली क्लिअर करून घेतल्या शहाणपणानं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या मूळ प्रवाहात येण्याची धडपड करत होते, स्वगृही. आणि ती करत असताना किंवा त्याआधी त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा बटेंगे तो कटेंगे, हिंदू मुसलमान, दंगली, एक है तो सेफ है, या अजेंड्यावर त्यांनी कधी काम केलं नाही. त्यांनी जातीपातीवर काम केलं नाही, राजकारण केलं नाही. आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही मूळ प्रवाहात यायचं त्या प्रयत्न करत होते असं म्हणताय, पण देवेंद्र फडणवीसांनी त्या विधानाला फुल स्टॉप दिलेला आहे. ते म्हणताय जर असं झालं असतं तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती. नाही, असं काही नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. आता अजित पवार फडणवीसांबरोबर संदर्भात खाजगीत बरंच काही बोलायचे.
असं बोललो तर आम्ही? जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल. जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीस यांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, फडणवीस यांचा पक्ष हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने. अशा वेळेला अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवरती काम करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. अजित पवारांशी आमच्याही चर्चा होत होत्या ना. फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी या विषयावर चर्चा का केली. इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं. हे चुकीचं आहे. अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते. दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या हे सगळ्यांना माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे. आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नयेत. पण असं का बोललं जातं? एकत्र आल्यानंतर तर त्यांची ताकद एनडीएची वाढली असती. पक्ष आता दादा नसल्यामुळं असं वक्तव्य केले जातं. काय नक्की उद्देश काय असतो? नाही, आता अजित पवारांचा पक्ष हा अमित शहांचा 100% गुलाम झालेला पक्ष. मांडलिकत्व त्यांना ते स्वीकारावं लागेल. लोक सैरभैर अजूनही आहेत. दुर्दैवानं आज भारताची न्याय यंत्रणा आणि निवडणूक आयोग हा सुद्धा अमित शहा आणि मोदींचा मांडलिक झाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेमध्ये विलंब होतो. अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात घातपात आहेत असे प्रश्न अनेक उपस्थित केले पवार साहेबांनी जरी जातात. अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं. नाही, पवार साहेबांची जी क्लिअरिटी आहे ती पहिल्या दिवशी त्यांनी केली, पण हळूहळू त्यांनाही कळेल हे प्रकरण साधं नाही आहे. अमोल मिटकरी असं म्हणतात एक लक्षात की सहावी व्यक्ती कुठे नाही, गेली? प्रश्न असा आहे की अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असते. अजित पवार मागे फिरले असते तर. नंबर 1, अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे रहस्यमय आहे. मला जस्टिस लोहियाची आठवण येते. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोहियाची आठवण झाली, त्या प्रकरणाची आठवण झाली. मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातला शंका आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी ते वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा OED नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाही, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे. तुमच्याही मनात तशी शंका आहेच? माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आहे. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झाला. तेव्हाच तुम्ही याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारमधला एक डेप्युटी CM उघडपणे सांगतो की यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. यांनी त्यावेळेला 1995च्या काळामध्ये काही कोटी रुपये सिंचन प्रकल्पाचं बजेट वाढवून ते पक्षनिधीमध्ये कसे वळवले हे जेव्हा अजितदादा सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहत होतो. मला ते स्पष्ट दिसत होतं की अजितदादांना पुन्हा माननीय शरद पवार यांच्यासोबत जायचं आहे. राऊत ही जी तुम्ही आता बोलताना म्हटलं की पवार साहेबांना हळूहळू ती क्लॅरिटी येईल पुढे. मग या अनुषंगाने तुम्ही पवार साहेबांशी काय बोलणार? तुमच्याही मनात ती शंका असेल. त्यावेळेस काही परिस्थिती निर्माण झाली की लोकांमध्ये राग होता. नक्कीच. शांत करण्यासाठी असं वक्तव्य केलं त्यांच्या कुटुंबाकडे सांगितलं. माननीय पवार साहेब हे एक अत्यंत प्रगल्भ असं नेतृत्व आहे. कोणत्या वेळेला काय बोलावं आणि निर्णय घ्यावा हे त्यांना पक्क कळतं. मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्या वेळेलाही त्यांनी 13 बॉम्बस्फोट झाले असताना
14 बॉम्बस्फोट झाले असं सांगितलं. याचं काही कारण. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी तेव्हा जे काय वक्तव्य केलं ती तेव्हाची गरज होती. पण त्या संदर्भात आता अजित पवार यांच्या पक्षाचे लोकच संशय आणि शंका घ्यायला लागलेले आहेत. आणि अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत, जे काही प्रश्न निर्माण केलेत, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय आहे. जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही. सगळ्या देह आतले जे होते जळून खाक झाले, ओळख पटवता येत नव्हती. अशा वेळेला दादांच्या जवळच्या सगळ्या ज्या फाईलचे कागद होते ते जळालेले नाही आहेत. बघा ते जे पडले आहेत ते तसेच आहेत. काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला? असे अनेक प्रश्न आहेत. राऊत साहेब, या अनुषंगानं मग तुम्ही वरिष्ठांशी, खास करून पंतप्रधानांशी काही बोलणार आहात? मी कशाला बोलू? मी पार्लमेंटमध्ये हा विषय उपस्थित करीन. राज्यसभेमध्ये? हो, नक्की करणार. आजच्या सामनाच्या अग्रलेखमध्ये तुम्ही म्हटले लई वंगाळ राजकारण. होय, लई वंगाळच आहे. हा दादांचा शब्द आहे. लई वंगाळ राजकारण झालं आहे. हे अजितदादांनीच गेल्या 10 दिवसापूर्वी काही एका भाषणात त्यांचं ऐकलं की राजकारण लई वंगाळ झालं, कंटाळायला वाटलं. वारंवार दादा अशा प्रकारचे वक्तव्य का करत होते? त्यांना कसला कंटाळा आला? ते लोकांना सल्ले देत होते राजकारण वंगाळ आहे. म्हणजे काहीतरी पडद्यामागे घडत होतं, घडण्याची प्रक्रिया सुरू होती. चले बोलिये. सुरेंद्र पवार आज बाहेर पडत आहेत सार्वजनिक. चांगली गोष्ट आहे. त्या राज्याच्या आता उपमुख्यमंत्री आहेत. दुःख विसरून त्यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्री पदाची. त्याच्यामुळे त्यांना आता बाहेर पडावं लागेल. त्यांना कर्तव्याची भान असल्यामुळे त्या आता कर्तव्य पथावर आहेत. सर, तमिळांविरोधात बोललात तर मुंबईत लाखोंची रॅली काढू असं तमिळ सेल्वम आमदार जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे हा मुंबईमध्ये खास करून तुम्हाला इशारा दिलाय असं म्हणायचं? आम्हाला कशाला तुम्ही आम्हाला काय म्हणताय? नाही, महाराष्ट्राला नाही हा इशारा? हा इशारा 11 कोटी मराठी माणसांना नाही आहे का? हा इशारा देवेंद्र फडणवीसना नाही? हा इशारा भाजपमधल्या मराठी लोकांना नाही? हा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सुनीत्रा पवाराच्या नेतृत्वाखालच्या मराठी माणसांना नाही का? आम्हाला काय म्हणताय तुम्ही? हां, काढा ना मोर्चा, काढा. तुम्हाला संघर्ष करायचा आहे का? तुम्हाला इथे भांडणं लावायची आहेत का मुंबईत? हे बघा, ते जे कोणी तामिळ सेल्वन आहेत त्याने एक समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या तामिळमधला एक नेता इथे आला आहे आणि त्याने महाराष्ट्राविरुद्ध वक्तव्य केलं आहे म्हणून आम्ही चिडलेलो आहोत. आम्ही तामिळ जनतेविरुद्ध भूमिका कुठलीच घेतलेली नाही आहे. आम्ही उलट ह्या माणसानं, तो जो कोणी नेता आला होता तिकडून, त्याचे कान उपटायला पाहिजे होते. दादागिरी कसली चालली आहे तुमची? देवेंद्र फडणवीसने दादागिरी मान्य आहे का महाराष्ट्राच्या विरुद्ध? तुमचा आमदार आहे भाजपचा, तो तुमचा माणूस इकडे येतो आणि महाराष्ट्राला, मराठी माणसाला मुंबईत तुमची नाही सांगतो आणि याचं समर्थन हा तामिळ आमदार करतोय का? याला भाजपनं काढून टाकलं पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्रप्रेमी असाल तर पक्षातून त्याला पुढली उमेदवारी देता कामा नये. जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे. मुंबईत तसं काय होईल? यांच्या विरोधामध्ये पाहू ना मुंबईला गेल्यावरती पाहू. विल्सन जिमखान्याची जागा जैन समाजाला देण्यात येते. त्याच्यासाठी आम्ही गिरगावच्या नेतृत्वाखाली आज एक मोर्चा आहे. हे आंदोलन सुरू आहे. खरं म्हणजे त्या मोर्चाला मीही जाणार होतो, पण मी तिथे आहे. पण पुढल्या आंदोलनामध्ये आम्ही तिकडे असू. एक ऐतिहासिक जिमखाना, विल्सन जिमखाना म्हणून जो प्रसिद्ध आहे, तो सर्व नियम आणि कायदे बाजूला ठेवून जैन संघटनेला देतात. गिरगावचे मराठी लोक तो जिमखाना मागत होते. त्यांना न देता मंगलप्रभात लोढा यांच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी ती जागा बहाल केली आणि तिथे आता गिरगावमधल्या मुलांना खेळायलाही परवानगी देत नाहीत. काय चाललं या महाराष्ट्रामध्ये? मुंबईतून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय. 36 तासात 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाले. आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी एक महिला आलेली आहे. त्या महिला उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन, स्वागत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहानी केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही असं वाटतं आहे की महिला उपमुख्यमंत्री झाल्यामुळे महिला सशक्त